नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे MPC जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण BMC इन्स्पेक्टर रिवाइज रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत येईल, तसेच BMC इन्स्पेक्टरचा रिझल्ट कधीपर्यंत लागेल आणि BMC इन्स्पेक्टरची नियुक्ती कधीपर्यंत होईल। जर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन झाला नसेल तर तुम्ही नक्की जॉईन व्हा विद्यार्थी मित्रांनो। त्या चॅनलची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। माझ्या चॅनलचे नाव आहे माय MPC जर्नी म्हणून आहे। तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। आणि ज्या तारखा मी ठरवलेल्या आहेत त्या तारखा मी काही फॅक्टर्स घेऊन ठरवले आहेत, तर ते तुमच्यासमोर मी नक्की मांडेल। जसं की BMC इलेक्शन 2025 जे 2017मध्ये इलेक्शन झालं होतं ते 21 फेब्रुवारी 2017मध्ये झालं होतं, आणि जे 2025 इलेक्शन असणार आहे ते मार्च 2025मध्ये असणार आहे। त्यामुळे तुमची जी नियुक्ती असणार आहे ती तुम्हाला मार्च 2025च्या आधी नक्की मिळणार आहे, कारण की तुम्हाला इलेक्शन ड्युटी लावायची आहे। त्यामुळे तुमची नियुक्ती मार्च 2025च्या अगोदर नक्की होईल। आणि जी पिंपरी चिंचवड महानगरपालिका झाली होती त्याच्या आधारे तुम्हाला मी सांगणार आहे। आणि पनवेल महानगरपालिका, जी पिंपरी चिंचवड महानगरपालिका झाली होती त्याची रिस्पॉन्स शीट जी होती ती 21 जुलै 2023ला आली होती, आणि त्याचा जो रिझल्ट होता तो 30 ऑगस्ट 2023 लागला होता। म्हणजे त्याचा अर्थ त्याची जी प्रोसेस होती ती पूर्णतः 40 दिवसामध्ये झाली होती। आणि जी पनवेल महानगरपालिका होती त्याची एक्झाम 8 डिसेंबर 2023 ते 11 डिसेंबर 2023 दरम्यान झाली होती, आणि त्याची जी फर्स्ट रिस्पॉन्स शीट होती ती 18 डिसेंबर 2023मध्ये लागली होती। आणि त्याची गुण यादी म्हणजे त्यांचे जे मार्क्स केव्हा कळले होते त्यांना ते 20 जानेवारी 2024ला कळले होते। म्हणजेच 30 दिवसांचा कालावधी। आणि जी अंतिम यादी होती ती गुण यादीनंतर तुम्हाला लगेच म्हणजे 20 दिवसामध्ये मिळाली होती। आणि जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं ते 21 फेब्रुवारी 2024मध्ये होती। म्हणजे जी ओव्हरऑल प्रोसेस होती विद्यार्थी मित्रांनो ती तुम्हाला 2.5 महिन्यामध्ये पूर्ण झाली होती। त्यामुळे BMC इन्स्पेक्टरची जी प्रोसेस असणार आहे, ज्या BMC इन्स्पेक्टरची विद्यार्थी मित्रांनो काय होणार आहे माहिती आहे, कारण की ह्याच्या जागा पण कमी होत्या आणि जे विद्यार्थी मित्रांनी जे फॉर्म भरले होते ते पण खूप कमी होते। त्यामुळे ह्याची जी प्रोसेस असणार आहे ती लवकरच फास्ट पाहायला मिळेल तुम्हाला। आणि ज्याची सेकंड रिस्पॉन्स शीट असणार आहे त्याच्यावरती आपण पाहूया। सेकंड रिस्पॉन्स शीट असणार आहे ती जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला 100% मिळणार। आणि BMC इन्स्पेक्टर मेरिट लिस्ट जी असणार आहे ती जानेवारीच्या लास्ट वीकमध्ये किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये 100% मिळेल। जास्त करून याचा जास्त अंदाज आहे की मेरिट लिस्ट ही असणार आहे ती जानेवारी लास्ट वीकमध्येच लागेल, कारण की त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन असणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, नंतर त्याच्यानंतर अंतिम यादी लावणार। त्यामुळे प्रोसेस फास्ट त्यांना करावं लागणार आहे। त्यामुळे तुम्हाला जानेवारीच्या लास्ट वीकमध्ये तुम्हाला मेरिट लिस्ट भेटून जाईल। तर आजचा हा व्हिडिओ आपण इथे संपूया। आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा। थँक्यू सो मच।